डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो। तसेच मंचावर उपस्थित सर्व तसेच गुरुजनांना मी एक प्रकारे मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली। तर मी माझ्या विषयाकडे तर भारताचं संविधान पाहिलं तर हे संविधान जगातील सर्वात मोठं संविधान आणि हे संविधान लिहिण्याचं काम केलं म्हणजे महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप आभार कष्ट घेऊन या भारताचं संविधान लिहिलं आणि आज रोजी आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला तर या संविधानामुळे, नाहीतर आपण आज रोजी माणूस म्हणून जगलो नसतो। आणि हे संविधान आपल्याला एक प्रकारचं स्वातंत्र्य देते, त्याच प्रकारे समता, बंधुता व राष्ट्रीय एकता शिकवते। भारतीय संविधानामध्ये कोणताही धर्म, कोणतंही तुमची जे काही तुम्ही म्हणता कुराण असू द्या किंवा बायबल असू द्या किंवा तुमची भगवद्गीता असू द्या, या देशामध्ये कोणतीही गीता, कोणतेही बायबल किंवा कोणताही ग्रंथ हा सर्वश्रेष्ठ नसून फक्त भारताचं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे, हे आपलं संविधान आपल्याला सांगते। तसेच असून जे काही आज रोजी आपण पाहतो की हिंदू मोठा तर मुसलमान लहान, तर ख्रिश्चन लहान तर हिंदूच मोठा, हे जे काही आज रोजी हे करत आहोत आपण किंवा आपण दंगली उठवत आहोत, तर हे कुठेतरी चुकीचं आहे। कारण तर भारताचं संविधान कोणता धर्म, कोणताच समाज हा सर्वश्रेष्ठ नाही असं सांगतो आणि संविधानासमोर सर्व समान आहे असं सांगतो। माझी विद्यार्थ्यांना सांगण्याची एकच गोष्ट आहे की आज रोजी या संविधानाचं कुठेतरी उल्लंघन होत आहे आणि त्याचं कारण म्हणजे आपण तरुण पिढी म्हणा किंवा या भारतातील जनता, नागरिक हे आपण सर्वजण कारणीभूत आहोत। कारण तर आपल्याला मेन म्हणलं तर आपल्याला आपलं संविधान नाही माहित, त्यामुळे आज रोजी आपण पाहतो संविधानामध्ये काय लिहिलं आहे, कायद्यासमोर सर्व लोक समान असतील, परंतु जो काही हा कायदा आहे तो आपल्या सर्वसामान्य जनतेलाच आहे। कारण जे काही शासनकर्ते आहेत त्या शासनकर्त्यांना हा कायदा नसतो। कारण तर आज रोजी मागची बातमी आपण पाहिली असता, जे काही पार्थ पवार या घटनेमध्ये आपण पाहिले की 1800 कोटीची जमीन, 1800 कोटीची जमीन ही 300 कोटी मध्ये दाबण्याचा प्रयत्न केला, हे पार्थ प्रकरणात आपण पाहिलं आहे। तर हे जे काही असे मुद्दे घडतात तर याला जे काही न्यायपालिका आहे त्या तुमची कुठेतरी विकल्या गेली अशी सांगतो। कारण तर जे काही हा न्याय आहे तो मिळत नाही, अन्याय होत आहे। तसेच असून मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की भारताचं संविधान हे आपल्याला काही मूलभूत अधिकार देतात, परंतु ते मूलभूत अधिकार देऊन सुद्धा पण आपल्याला काही मूलभूत कर्तव्याचे पालन करावे लागते। तसेच माझा मी विषय सांगतो का मी भारतीय संविधान आणि जे काही आपल्या तरुणांची जबाबदारी आहे त्याबद्दल तर मी आज रोजी पाहतो की जे काही आपली जबाबदारी आहे का हा भारत देश आपला असल्याने आपल्याला हा भारत देशाचं काही ना काही करायचं असते। नुसतं 26 जानेवारी किंवा 15 ऑगस्ट असलं म्हणून घरासमोर झाडून किंवा पाणी टाकून किंवा स्वच्छता करून एक दिवस देशप्रेम किंवा देशभक्ती आपण न दाखवता आपण कुठेतरी देशासाठी नेहमी एकजूट राहायला पाहिजे। तसेच अजून आज आपण बघत असतो की खास करून मुलांसाठी हे पोट्टे काय करतात तर यांना राजकारणी लोक चढवून देतात, तर हे हिंदू मुसलमान या दंग्यामध्ये मिळतात आणि हे आपले कारभारपणा करत राहतात। परंतु याचा जो काही फायदा आहे तो शासनकर्त्यांना होतो आणि ते एक प्रकारचा आपला फायदा घेतात। तसेच अजून ज्या मायमाऊलीने विद्येची देवता सरस्वतीने जे काही तिनं आपलं जीवन एक प्रकारचं स्त्री शिक्षणासाठी तिनं हे केलं, तरी त्या स्त्री शिक्षणाचा मी मुलींना सांगतो कुठेतरी तुम्ही तिचा मान ठेवून जे काही हे तिनं तुम्हाला दिलं तर हे तुम्ही पण कुठेतरी फेडलं पाहिजे। नाहीतर जे काही तुमचे आता महालक्ष्मीचे उपवास राहतात किंवा गुरुवार राहतात, नुसतं कोणत्या वाचून तुम्ही काही जे काही तुमचे कामं करतात जे तुमचे काही बरोबर नाही, तरी मी
वेळेचं भान ठेवत मी तुम्हाला थोडक्यातच सांगते का जे काही हे संविधान आहे तर या संविधानामध्ये आपल्याला हे चांगलं आहे की या संविधानामध्ये कोणताही धर्म कोणतीही जात आणि कोणताही समाज एक प्रकारे सर्वश्रेष्ठ नसून सर्व समभाव हा धर्म आहे आणि भारत देशाचं संविधान सर्वात महान आहे. मी माझे 2 शब्द इथं संपवितो. जय हिंद, जय भारत, जय हिंद, जय शिवराय.